नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत अजिंक्य सावंत. महा MTB मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लोकमान्य टिळकांपासून ते आचार्य अत्रेंपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नेतृत्व करणारी पिढी महाराष्ट्राने भारताला दिली होती. आणि या सगळ्या पिढीचं एक सर्वात महत्त्वाचं कौशल्य हे होतं की त्यांच्या वाणीतून कोट्यावधी लोकांचं मतपरिवर्तन होत असे. आणि ही जी महाराष्ट्राला वक्तृत्वाची परंपरा आहे, आपण बाळासाहेब ठाकरेंची भाषणं इथे मुंबईमध्ये ऐकलेली आहेत, त्याच अनुषंगाने अशा पद्धतीची पिढी तयार व्हावी यासाठी वेगवेगळे महाविद्यालय सातत्याने प्रयास करत असतात. अशा पद्धतीचे वक्तृत्व स्पर्धा घेण्याची सुद्धा आपल्याला परंपरा लाभलेली आहे. त्याच अनुषंगाने आज आपण आलेलो आहोत परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयामध्ये. दिवंगत डॉक्टर अविनाश कारंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन आज इथे करण्यात आलेलं आहे. याला प्रतिसाद नेमका कसा लाभतो आहे, विद्यार्थी आपल्या मनातले विचार कशा पद्धतीने मांडतायत, नव्या पिढीचं नेमकं वेगवेगळ्या विषयावर म्हणणं काय, हेच आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग. आचार्य मॅडम, वाइस प्रिंसिपल ऑफ ज्युनियर कॉलेज धर्मेश मेहता सर, and advisory committee member Kurade sir, Aniju Thomas madam, honorable judges, and all my colleagues and my dear students. A very warm welcome to all and everyone present here. It gives me immense pleasure to welcome you all in today's program of state level intercollegiate allocation competition in the memory of late Dr. Avinash Karande sir. I request all the dignitaries to please proceed to inaugurate the program by lighting the lamp. मराठी शाळा टिकवण्याची जबाबदारी कोणाची? बघा, पहिलं तर हे समजून घ्या, मराठी शाळा टिकवण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची, मुख्यतः मराठी माणसाची. कारण आपली मायबोली मराठी म्हणजे मराठी भाषा, मराठी मातृभाषा ही अलंकाराने सजलेली, गजलेली व नटलेली भाषा आहे. आपणच तिचे अलंकार काढून जगासमोर उभं करतो. मराठी ही भाषा आपली मायबोली मराठी. मराठी भाषेने आपल्याला घडवलं, शिकवलं. आज भरपूरचे अधिकारी मराठीतून शिकले. बरं, एवढंच नव्हे तर काय, आज त्यांचेच मुलं पाडपाड इंग्लिश बोलू शकतात का? कारण की ते इंग्लिश शाळेत आहेत. म्हणूनच कदाचित आज मराठी वर्ग ओसाड पडत चालले. जसं उदाहरणच घ्या, आता दिवाळीला आपण घराबाहेर रांगोळी काढतो, चौकात रांगोळी काढतो. जसा सण संपते तसं आपली रांगोळी पाय वाटली पुसली जाते. तेच उदाहरण घेऊन एवढं लक्षात ठेवा, जशी ती पाय वाटली रांगोळी पुसली जाते, तशीच आपली मराठी संस्कृती, मराठी भाषा ही पुसली जाते. मराठी भाषा म्हणजेच काय? मराठी शाळेचं असलेले एक रूप. जर मराठी भाषा टिकवली तरच मराठी शाळा टिकल्या जातील. एवढं साधं ज्ञान जर आपल्याला समजलं तर मराठी शाळेच्या भिंती कधीही कोसळणार नाही. मी येत होतो तर मला एक माझा मित्र भेटला, शाळेत माझ्यासोबत 10वीला होता. त्याने मला विचारलं की भावा कुठे चाललाय? मी भावा तुझी स्पर्धा आहे आपली MT कॉलेजमध्ये चालली. तुला कुठला विषय घेतलाय? तुझं मराठी शाळा टिकवण्याची जबाबदारी.
तो म्हणतो काय लागा हे कुठलंच घेतोय जरा वेगळं घ्यायचं ना. तर तोच नाही की बरेचसे असे असतील मुलं असतील त्यांना माहितच नाही मराठी शाळा काय आहे, मराठी विषयच काय आहे. त्यांच्यासाठी हा जरा एक संदेश आहे, ऐकून घ्या. ज्यांनी स्वराज्य स्वातंत्र्याचं बीज रोज स्वराज्याच्या भिंत उभं केलं तो म्हणजे माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज, ते मराठी होते. ज्यांनी त्या स्वराज्याच्या भिंतीला तडे जाऊन नाही दिले तो म्हणजे माझा राजा छत्रपती संभाजी महाराज, माफ करा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, ते मराठी होते. ज्यांच्या अखंड भारत देश आपल्या ज्यांच्या संविधानावर चालतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ते मराठी होते. प्राण्यांचे पहिले डॉक्टर, ते मराठी होते. एवढंच नव्हे तर काही चित्रपट सृष्टी सुरू करणारे दादासाहेब फाळके मराठी होते. गाण्याची कोकिळा लता मंगेशकर, क्रिकेटचा देवता सचिन तेंडुलकर मराठी होते. तरी मराठी लोकांनाच आपण गावकळ वाटतंय. आज मराठी लोकांना मराठी असलेले लाज वाटते. सध्या मराठी माणसाच्या आयुष्यात आई बाबा म्हणजे आजी आजोबा आणि जन्म देणारे मॉम डॅड झाले. कदाचित म्हणूनच मराठी शाळेची वर्ग ओसाड पडत. जर मराठी शाळेत आपलीच मराठी माणसं शिकली नाही तर उद्या असं नको व्हायला की एक अजून ब्रिटिश मधलं एक नाल्याने बोलला मला हे इथे एक पुस्तक भेटलेलं कसलं आहे. एक माणूस उठतोय म्हणतोय बघा हे पूर्वीच एक मराठीचं पुस्तक होतं ते आता इथे अस्तित्वात नाही. हे काल्पनिक असतं तरी कदाचित पुढच्या वर्षी खरं ठरू शकतं. मराठी माणसं हळूहळू तर कमी होतच चाललेत पण मराठी शाळा ही कमी होत चालली. मुख्य काय तर मराठी माणसं टिकली किंवा मराठी माणसाने जर मराठी जपली तरच मराठी शाळा टिकू शकतील. तात्पर्य मराठी शाळा टिकवायची असतील तरच मराठी भाषा टिकली जाईल. मी एवढं बोलून माझी 2 वाक्य संपवतो. आज मी आपल्या समोर विषय मांडत आहे 21व्या शतकातील शिक्षणाची गरज, गुणपत्रिका की कौशल्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची गंगा आपल्या दारात आणली. शिक्षण म्हणजे काय? शील, क्षमता, नम्रता या 3 गोष्टी जर का माणूस शिकला तर त्याला शिक्षण म्हटलं जातं. एखादा व्यक्ती जर का समाजात चांगली कार्य करत असेल तर आपण त्याला जाऊन विचारतो का काय कर किती शिकलाय, डॉक्टरेट झाली असावी तर नाही. आपण त्या व्यक्तीकडे पाहतो, त्यांनी केलेल्या कामगिरीकडे पाहतो. शिक्षण घेणं म्हणजे फक्त डिग्र्या मिळवणं नव्हे तर ज्या विषयाची डिग्री मिळवलेली आहे त्या विषयाचा वापर करून समाजाला कसे सुख देता येईल, आणखी नवीन काय विकास करता येईल त्याचा विचार करण्याला शिक्षण म्हणतात. परंतु कधी कधी आपण शिक्षणाचा चुकीचा अर्थ घेतो. तो म्हणजे आपण गुणपत्रिकेला कौशल्यांपेक्षा जास्त महत्त्व देतो. जेव्हा पावसाळी हवेबरोबर निकालांची हवा वाहू लागते, 12वीचा निकाल लागता 10वीचा निकाल जाहीर होतो तेव्हा गुणपत्रिकेनी वृत्तपत्रांचे रकाने भरले जातात. ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण त्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू झळकतात. परंतु या सर्व आनंदी महावस्त्राला एक उदास धागा म्हणजे अपेक्षा होती 96% पण मिळाले 93%. सर्वत्र निराशा. आई वडील दोन्हीही कोपऱ्यात, मूळ निराशा कोपरे. आणि यामध्ये आणखी भर म्हणजे नातेवाईक. आम्हाला तर वाटलं की दिवसभर अभ्यास करायचा म्हणजे चांगले गुण मिळतील पण फक्त 93 छे असं सगळं बाजूला चालू असताना मग मुलांच्या मनात येतं की आपण जगण्याच्या तरी लायक आहोत की नाही. आणि नको ते विचार आणि मग 2 दिवसांच्या वृत्तपत्रांच्या बातम्यांमध्ये अनेक आत्महत्येच्या बातम्या. तेव्हा ते वाचताना असं वाटतं की कशासाठी हे सर्व घडलं तरी कशासाठी. परंतु याचं सर्वात उत्तर आपल्याला माहिती आहे. आपल्या समाजामध्ये गुणपत्रिकेला अधिक महत्त्व दिलं जातं. फक्त गुणपत्रिकेलाच महत्त्व देणं हे चुकीचं आहे. कारण की गुण व गुणपत्रिका हे आपल्याला आपण एखाद्या विषय चांगल्या प्रकारे समजून घेतला आहे ते सांगतं. पण कौशल्य आपल्याला आपलं जीवन ध्येय साध्य करण्यास व जीवनातील अडचणींवर मात करण्यास मदत करतं. आपण अशा अनेक गोष्टी ऐकतो, वाचतो, बघतो की ज्यांना परीक्षेमध्ये गुण चांगले नव्हते तरीही त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या कामगिरी करून दाखवलेल्या.
अहो सफाई कामगारांपासून ते इंजिनियर पर्यंत जो कोणी व्यक्ती आपल्या कामामध्ये कौशल्याचा वापर करून प्रगती करत आहे तो यामध्येच येतो. साधं अर्थपूर्ण बडबड करणं किंवा चांगल्या प्रकारे बोलणं हे देखील आपलं कौशल्य बनू शकतं. आमच्या 10वीच्या पुस्तकामध्ये एक छोटीशी कथा होती. त्यामध्ये खूप सुंदर संदेश दिला होता. तुम्ही कोणतेही कार्य करा, पण ते कार्य अशा प्रकारे करा की सर्वांना वाटलं पाहिजे तुमच्या शिवाय ते कार्य कोणीही चांगल्या प्रकारे करू शकत नाही. यालाच कौशल्य म्हटलं जातं. गुण जर का शिक्षणाचा पाया आहे, तर कौशल्य हे शिक्षणाचा आत्मा आहे. ते आपण जाणून घेतलं पाहिजे. जेव्हा लहान मूल जन्माला येतं तेव्हा त्याचे हात हे मूठ करून असतात. असं म्हटलं जातं की त्याच्या हातामध्ये देवाने त्याला कला घेऊन पाठवलेली असते. ती कला आपण जाणून त्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण कलाकार हा जन्मापासूनच नसतो, तो घडतो, शिकतो आणि घडवतो. कारण जे कलाकार हे कर्म त्याला मोठे बनवत नाही, तर त्याने जे कर्म केलेलं आहे ते ज्या प्रकारे केलेले आहे तेच त्याला मोठं बनवतं. 21व्या शतकामध्ये तंत्रज्ञानाचा अधिक विकास होत आहे. त्यामुळे आपल्याला अधिक संध्या उपलब्ध मिळत आहेत. तसेच होणार देखील आहे. त्यामुळे या शतकामध्ये अनेक नवनवीन शाखा देखील निर्माण होत आहेत. त्यामुळे आपण मुलांवर विश्वास ठेवला पाहिजे, मग कौशल्यांचा विकास केला पाहिजे. चला तर मग नव्या पिढीचा नायक बनूया, देऊन दिशा शिकण्याला, शिक्षण रूपी शस्त्र घेऊन घडवी भारत देशाला. धन्यवाद. Whom do we not really appreciate? Social media. Welcome guys to this wonderful episode where I tell you how social media is a blessing or a curse. When you say that it's a blessing, I don't count it as a blessing because today in today's world, it's pretty bizarre. It's pretty bizarre that I'm a lawyer standing here and I need to tell you this pretty wonderful thing that social media has to be counted as a curse. A tiny slap in this mobile. I tell you how. These teeny tiny apps, social media includes WhatsApp, Facebook, X, which is also known as Twitter, where people tell that how our Indian economy is a shutdown government. We tell you here that how, somebody can be insulted, how you can really earn a lot of money. Engineer, which has a lot of degrees, today it's standing unemployed. But a woman selling her body on social media gets a lot of views, and today I, number 6, will tell you how it is being used. Social media, tiny app, it's not for your likes, it's not meant for you. It's an advertising agency, it has your number, it has your email ID, it has your whole family history. You find one thing on Google and another thing comes on your Instagram. How does it go? Because your data is not safe. 1, 2, 3, 4, who are we here for? My privacy is not safe. Where is my privacy? Where is my privacy? My privacy is invaded. A child, a social media influencer, which was pretty pure and had a very good child, a beautiful child, but the child's skin was dusky. She said she was literally scared to share her picture. Her daughter's picture, she was dusky. And when she shared it, what did she get? A lot of hate. That child was just 6 months old. Can you imagine, general public? You gave a hate to 6-year-old month. Could you believe that? And today when you stand here, social media gives you anxiety, depression, insecurity of your own body. I was insecure for my height, I was insecure for my weight, I was insecure about my color. Who made me insecure? The color did. The Instagram did. The WhatsApp did, where I am not standing confident. I'm standing right here erect. A lawyer, 6 number would tell you that what is social media's reality. A boy died. He shed just his talent and he dipped down. Why? Because he didn't get enough views. He got hate for what he was sharing. A simple talent is not respected in social media, but what is respected is how much skin you show on social media. We want to see different things, but nobody wants a real talent. Is this what is this is so bizarre. That us, a general public, we hate a small-year-old to a 80-year-old woman. We get a lot of things. We get a lot of news on social media about a lot of awarenesses. But how is it good? How is it a blessing? I do not know. Did Mark Zuckerberg bless you with his own hands, give you
a lot of blessings that yes, I'm giving you Instagram and this is a very good blessing to me. No, it's not Mark Zuckerberg. You didn't give us privacy. A 15-year-old showing us injustice abuse. Because of likes. That's what it's all about. I am a lawyer and I won't entertain this. So come on guys, remove all your phones. Come on, take a pledge with me that today I won't use social media. I need my privacy. I need my respect because I'm not a woman who sells her respect on social media. This teeny tiny app would not let me do it. So it's a curse and it's not a blessing and I don't like it anyways. That a teeny tiny app in my 6-inch slab will let me do this. Thank you so much. आपल्या विचारांची दिशा जर का पक्की असेल, योग्य असेल, तर वाणीतून उमटणारे शब्द सुद्धा प्रभावी असतात. याचीच प्रचिती आज आपल्याला ही वक्तृत्व स्पर्धा बघताना आली. वेगवेगळ्या वयोगटातली मुलं मुली आजची जी आहेत ती वेगवेगळ्या माध्यमांना सरावलेली आहेत. परंतु प्रत्यक्षात ज्या वेळेला वक्तृत्व स्पर्धेमध्ये बोलायची वेळ येते तेव्हा सुद्धा अत्यंत प्रभावीपणे हे विद्यार्थी बोलतायत. तुम्हाला हा सगळा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि कला साहित्य संस्कृती संदर्भातील बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी महा MTBच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.